माझा ठाणे. तर खारेगावच्या या टोल नाक्याला मनसेनं विरोध केलाय. टोल नाका सुरू होऊ देणार नाही असं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय. टोल पासून मुक्ती ही नागरिकांना मिळत नाहीये, प्रवाशांना मिळत नाहीये. आणखीन एक टोल नाका आता सुरू होणार आहे. खारेगावचा टोल नाका जो काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला होता, मनसेच्या आंदोलनानंतर तो बंद करण्यात आला होता, तो आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा घाट घातला जातोय. याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे. आता यावरच मनसेची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेणार. आपल्याबरोबर अविनाश जाधव आहेत. सर, पुन्हा एकदा खारेगावचा टोल नाका सुरू होण्याची शक्यता सांगितली आहे. तिकडे काम देखील सुरू झालेलं आहे. जो माजिवडा ते वडपे हा 23 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आलेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे. त्यांनी हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्याचा घाट घातलेला आहे. तुम्ही आंदोलन केलं होतं, आज तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की जर तुम्ही ठाण्यातनं निघालात तर ठाणे ते नाशिक प्रवास करायला तुम्हाला आता खारेगावचा टोल लागणार, त्याच्यानंतर पुढे पडग्याचा टोल आहे, त्याच्या पुढे आपला गोटीचा टोल आहे, बरोबर आहे. तुम्ही ह्या मार्गाने गेलात तर समृद्धी महामार्गाचा एक भयानक टोल आहेच आहे. सो मला कळत नाही आहे, तुम्ही आत्ता निवडणुकीला एक टोल बंद केलात ना आमचा, आणि त्याच्यावर निवडणुका जिंकलात ना त्या टोल नाक्यावर. निवडणुका संपून 1 वर्ष नाही झालं तर नवीन टोल नाका आणताय. माझं मत आहे 22 किलोमीटरच्या त्या पॅचसाठी तुम्ही एक टोल आणताय. टोल नाके किती झाले आहेत महाराष्ट्रात मागच्या काही वर्षामध्ये? तुम्ही एक प्रोजेक्ट आणता आणि त्या प्रोजेक्टच्या नावाखाली एक मोठी अमाऊंट ही सरकारकडनं घेता आणि त्याच्यानंतर त्यातनं तुमचे जे काही टक्के आहेत ते वेगळे करून ते सगळे लोकांच्या माथी मारताय. जर तुम्ही प्रत्येक टोलला म्हणजे प्रत्येक 22 किलोमीटरला जर आमच्याकडनं पैसे घेणार असाल तर मग आमच्याकडनं जे टॅक्सेस घेतात त्या पैशाचं काय करणार आहात? सो या सगळ्यातनं ठाणेकरांना मुक्ती मिळाली पाहिजे. टोलच्या विरोधात मी संपूर्ण ठाणेकरांना विनंती करीन की आता आपल्याला एकत्र यावं लागतील, नाहीतर तुम्ही ज्या रस्त्याने गल्लीतनं जाता ना त्या गल्लीला पण पुढच्या काही वर्षांनी हे टोल लावायला सुरू करतील. त्यामुळे जर आत्ता आपण ठाणेकर म्हणून ठाण्याची ताकद या लोकांना दाखवली नाही तर ठाणेकरांना भविष्यामध्ये अनेक खोटे टॅक्स भरावे लागतील, खोटे टोल भरावे लागतील. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा एबीपी माझा. भारताची